निश्चितच जबाबदारी आणि आव्हानात्मक होतं. एखाद्या समाजाला न्याय देण्याचं काम होतं. 16 फेब्रुवारी रोजी माननीय न्यायमूर्ती सुनील सुकरे यांनी हा अहवाल आम्हाला सुपूर्द केला आणि आज सकाळी राज्य मंत्रिमंडळ बैठकीत देखील त्यावर चर्चा झाली. आणि त्याचबरोबर आज सगळेच आम्ही होतो, आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री, मंत्रिमंडळ सहकारी सगळेजण. आणि सुप्रीम कोर्टाने आरक्षण रद्द करताना यामध्ये सभापती महोदय ज्या त्रुटी आणि जी निरीक्षणं नोंदवली होती त्या दूर करण्याच्या प्रयत्नावर पूर्णपणे भर दिलेला आहे. आम्ही अत्यंत वेगाने ताकदीने काम करून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करीत आहोत. अशा पद्धतीने मराठा समाजाचे आरक्षण कायद्याच्या चौकटीत बसवण्यासाठी सरकार पूर्णपणे कटिबद्ध आहे. सुप्रीम कोर्टाच्या एका निकालात नमूद केल्यानुसार विशिष्ट जात किंवा समुदायांचा इतर मागासवर्गीयांच्या यादीत समावेश करण्यासाठी अपवादात्मक असाधारण परिस्थिती सिद्ध होणे आवश्यक आहे. एक्स्ट्राऑर्डिनरी आणि एक्सेप्शनल सर्कमस्टन्समध्ये राज्य मागासवर्ग आयोगाने या सर्वेच्या माध्यमातून ते सिद्ध केलं आहे. आणि म्हणून मराठा समाजाला टिकणारं, कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण मिळवून देण्यासाठी शासनाने एक मोठं पाऊल आज उचललेलं आहे. आणि आता ते टिकून राहावं म्हणून राज्य सरकार पूर्ण ताकद याच्यामध्ये लावेल. आणि म्हणून यामध्ये समाजामध्ये वितुष्ट येता कामा नये याची देखील आपण सगळ्यांनी काळजी घेतली पाहिजे. चर्चेतून आणि योग्य भूमिका घेतली तर सर्व प्रश्न सुटतात. आज देखील मी तेच आवाहन या सगळ्यांना करू इच्छितो. आणि म्हणून आपल्याला, माझ्यासाठी आणि सरकारसाठी सर्व लोक एक समान आहेत आणि कुठेही कुणी गैरसमज करून घेण्याची आवश्यकता नाही. आणि अध्यक्ष महोदय, सभापती महोदय, आता माझ्यासाठी खरं म्हणजे कर्तव्याची जाणीव करून देणारा आणि आश्वासनांची पूर्तता करू देणारा या ठिकाणी एक आजचा दिवस आहे. सर्वोच्च न्यायालयामध्ये टिकणारं आरक्षण देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे आणि याचा आम्ही वारंवार पुनरुच्चार केलेला आहे. नुकताच मागासवर्ग आयोगाचा अहवाल राज्य शासनास सुपूर्द केला, तो मगाशी मी आपल्याला म्हटलेला आहे. आणि म्हणून यामध्ये मराठा समाज अत्यंत हलाखीचे जीवन या ठिकाणी जगतोय. अशा परिस्थितीमध्ये अनेक लोकांनी आत्महत्या केल्यात. त्यामध्ये माथाडी कामगार आहेत, ऊसतोड कामगार आहेत, अल्पभूधारक आहेत, लँडलेस आहेत, आत्महत्याग्रस्त शेतकरी आहेत, डबेवाले आहेत, मोलमजुरी करणाऱ्या आमच्या महिला भगिनी आहेत. आणि हे सगळं जे आहे यामध्ये त्याचा नक्की या ठिकाणी विचार केलेला आहे. यामध्ये मागासवर्ग ठरवण्यासाठी जे काही 250 मार्क पाहिजे त्यापैकी 170 गुण यांना मिळालेत. त्याचबरोबर सामाजिक मागासले पण 100 पैकी 80 गुण मिळाले. सभापती महोदया, शैक्षणिक मागासले पण 80 पैकी 50 गुण मिळाले. आर्थिक मागासले 60 पैकी 50 गुण मिळाले. सरकारी सेवा प्रतिनिधित्व आणि 14% आणि सरकारी सेवा जे काय शैक्षणिक आहे ते. त्याचबरोबर नॉन क्रिमिलियर लोक, मी याच्यामध्ये डिटेलमध्ये जाऊ इच्छित नाही, परंतु ते देखील 8 लाखापेक्षा कमी आहे. आणि म्हणून BPL 21% आहेत. आणि कच्ची घरं, भूमिहीन, हे मगाशी मी म्हटलं त्याप्रमाणे अनेक लोक यामध्ये मोडत आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेतकरी आत्महत्या ज्या झाल्यात त्या देखील मोठ्या प्रमाणावर झालेल्या आहेत. आणि म्हणून यामध्ये मराठा समाज अतिशय जे मेनस्ट्रीममध्ये आला पाहिजे, हा समाजापासून मागे पडलेला आहे. आणि म्हणून सगळ्यांची भूमिका आहे की अशा परिस्थितीमध्ये अपवादात्मक आणि एक्स्ट्राऑर्डिनरी सिच्युएशनमध्ये हा समाज जेव्हा जातो त्यावेळेस आपल्या राज्याचा अधिकार आहे. आणि भारतीय राज्यघटनेतील कलम 14 आणि कलम 15(4), कलम 15(5) आणि कलम 16(4) आणि कलम 342 आणि कलम 366 व इतर अनुषंगिक कलमानुसार आवश्यक कारवाई करणे ही शासनाची जबाबदारी आहे आणि ती आपण पार पाडतोय. सर्वोच्च न्यायालयाने गायकवाड कमिशनमधील ज्या उणिवा शासनाच्या निदर्शना आणून दिल्या होत्या त्यापेक्षा कितीतरी भयानक परिस्थिती राज्यातील मराठा समाजाची झालेली आहे. आणि म्हणून या पार्श्वभूमीवर शासनाने आपला हा निर्णय आजचा घेतलेला आहे. यामध्ये जे काही सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड क्लास हा स्वतंत्र वर्ग, सोशली अँड एज्युकेशनली बॅकवर्ड क्लास ऑफ सिटीजन हा स्वतंत्र वर्ग निर्माण करून त्यामध्ये सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासलेल्या मराठा समाजाचा समावेश करण्यात यावा. आणि अशा परिस्थितीमध्ये आपण 50% पेक्षा, त्या मर्यादेपेक्षा बाहेर जाऊन हे आरक्षण देण्याचा निर्णय आज घेतलेला आहे.
या समाजाला 10% आरक्षण देण्याचा आपण निर्णय घेतलेला आहे.